तर माय लॉर्ड, आता यावरून तुम्हाला स्पष्ट कल्पना येईल. माय लॉर्ड, या बघा, सावी मुजुमदार हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि स्वमर्जीने त्या हॉटेलच्या खोलीकडे चाललेले आहेत. आणि त्या गेल्यानंतर हा बघा, हे माझे अशील अंगद निमकर आलेले आहेत. आणि ते हॉटेलच्या खोलीकडे निघाले आहेत. अरे, ते तिथून मागे फिरले. मायलॉर्ड, त्यांची देहबोली बघा. मग असं वाटतच नाहीये की ते आपल्या स्वतःच्या मर्जीने खोलीकडे चाललेत. त्यांना कोणीतरी दबाव आणून तिकडे जाण्यासाठी भाग पाडत होतं. माय लॉर्ड, आता हे रूम मधून बाहेर येण्याचं फुटेज. आणि अंगद निमकर बाहेर आले. पण हे काय माय लॉर्ड, ते खूप घाबरलेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती असा ताण, टेन्शन जाणवतोय माय लॉर्ड. आणि ते घाबरत घाबरत बंद करा हे सगळं. मी नाही बघू शकत. माझं आयुष्य बर्बाद केलं या बाईने. प्लीज बंद करा. मी तुमच्या पाया पडतो जज साहेब. थांबवा हे सगळं. नाही, शांत व्हा. नाही बघू शकत मी. शांत व्हा, शांत व्हा, प्लीज शांत व्हा. शांत व्हा, सांभाळा स्वतःला. हा माय लॉर्ड, बघा, माझ्या आशिलाच्या मनाची काय अवस्था झाली आहे. काय हालत करून ठेवली याची सावी मुजुमदारांनी. बघा किती दडपण घेतले त्यांनी. प्लीज प्लीज शांत व्हा. प्लीज प्लीज बंद करा जज साहेब. मी तुमच्या पाया पडतो. ऑर्डर ऑर्डर. डोईफोडे, तुमच्या आशिलांना शांत करा. त्यांना आरामाची गरज आहे. कोर्ट 10 मिनिटासाठी स्थगित करण्यात येत आहे. साहेब, हाय. काय होते गे माझे सगळं? मी खरं सांगते का, मी असं काही नाही केलं ग. मी खरंच असं काही नाही केलं. सावे, अगं अशी खचू नको बाळा. मला माहित आहे तू काय पण केलेलं नाहीस. कोणी पण काय पण बोलू दे, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. सावे, तुला माहितीये ना, तुला या असल्या लोकांच्या विरोधात लढायचंय. किती बी काय बी झालं तरी सत्य कधी हरत नाही.
असं खचून जाऊ नकोस का? तू धीराने घे, मी आहे तुझ्या संग. आई आपले वकील काय सुट्टीच देत नाही. डोळे फोडे, मुद्द्यावर मुद्दे. मजा आली. आई एक नंबर कमाल प्लॅन केलेला आहेस तू. आतापर्यंत ना प्रत्येक वेळी ती सावी आपल्या तावडीतून सुटत होती, पण यावेळी ती सुटणारच नाही. पुरती वाट लागणार तिची. जरा हळू आणि इतक्यावर खुश होऊ नका बरं का. ही तर सुरुवात आहे. अजून तिच्या इज्जतीचे सगळे धेंडवडे काढायचे बाकी आहेत. दामिनी ताई, तुम्ही इथे? दामिनी ताई, माझी पोर अशी नाही हो. तिने काय सुद्धा केलेलं नाही. हे समजे खोटे आरोप करायला लागले तिच्यावर. अहो, इसले घाण आरोप तिच्यावर होताना माझ्यासाठी भगवान झालंय हो. माझी पोरगी, माझ्या पोरीचं चारित्र्य अगदी दुधासारखं स्वच्छ आहे. ती कशी आहे, किती चांगली आहे, तुम्हाला बी ठाव आहे. तिने तुमच्या धैर्याशिवाय इतर कुणाचा कधी विचार पण केला नाही हो. मी हात जोडते तुमच्या पुढं, माझ्या पोरीला बाहेर काढा यातनं. हवं तर पदर पसरते. दामिनी ताई, आता माझ्या पोरीला कोणी वाचवू शकत असेल तर तुम्हीच वाचवू शकताय. तिला बाहेर काढावं यातनं. अनुराधाताई, उठा बघू तुम्ही, उठा. माझ्या पोरीला वाचवा. हे बघा अनुराधाताई, माझ्या हातात असतं तर मी नसतं का केलं हे सगळं. पण तुम्ही बघताय ना किती वाईट आरोप केले जात आहेत तिच्यावर. अहो, या सगळ्यामध्ये आमचं नाव पण खराब होतच आहे ना. मुजुमदारांच्या नावावर बट्टा लागतोय हो. हे मी कसं होऊन देईन सांगा बघू. शेवटी काही झालं तरी आमच्या घरची सून आहे होती. पण दिसतंय ना प्रकरण खूप चिघळत चाललंय आता. आमच्या हातात सुद्धा काही राहिलेलं नाहीये. हो, खरंच सांगते मी. सगळं काही कोर्टाच्या हातात आहे बघा. आता कोर्ट जो काही निर्णय देईल ना तो नाईलाजाने आपल्याला मान्य करावाच लागेल.
सावे सावे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं आम्ही आहोत तुझ्या सोबत. अजिबात धीर सोडायचा नाही. हा हवी मॅडम, हा सगळं काय प्रकार आहे? अहो तुम्ही त्या मेसेज बद्दल मला काहीच सांगितलेलं नाही. एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत. का केलं तसं? सर मी काही लपवलं नाहीये तुमच्यापासून. उलट मलाच माहित नाही की ते मेसेजेस कसे आले ते. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. हे असं असेल तर डोईफोडे फार तयारीनं या मैदानात उतरले आहे. पहिलं मेसेज, नंतर फुटेज. सावी मॅडम, तुम्हाला अडकवण्यासाठी अंगद आणि डोईफोडे आणि प्रत्येक गोष्ट फार दिवसापासून नीट प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. कारवाईला सुरुवात करा. युअर ऑनर, आतापर्यंत आपण बघितलं की सावी मुजुमदार यांनी माझे अशील अंगद निमकर यांना त्यांच्या मनाविरुद्ध हॉटेलमध्ये कसं बोलवून घेतलं, त्यांना बळजबरी करून कसं रूम मध्ये यायला लावलं आणि त्या हॉटेलच्या बंद दारा आड माझे अशील अंगद निमकर यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं गेलं, बळजबरी करायचा प्रयत्न केला गेला. माय लॉर्ड, माझे अशील अंगद निमकर यांची काय अवस्था झाली असेल, त्यांना मानसिक शारीरिक किती वेदना झाल्या असतील, किती दुःख झालं असेल, हे फक्त अंगद निमकर यांनाच माहिती, नाहीतर त्या विधात्यालाच माहिती. नाही आय एम सॉरी, मी त्यांना मानसिक वेदना देऊ इच्छित नाही, पण मी हे इथे नमूद करू इच्छितो, कारण तसं करणं गरजेचं आहे की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा माझे अशील अंगद निमकर यांची अपेक्षा होती की याही अवस्थेत सावी मुजुमदार त्यांची काहीतरी मदत करतील, त्या मदतीला धावून येतील. म्हणून माझे अशील अंगद निमकर यांनी त्यांना कित्येक कॉल केले, पण सावी मुजुमदार यांनी त्याचा एक कॉल रिसिव्ह केला नाही. पण एकदा आपला स्वार्थ साधून झाल्यानंतर कशाला त्या अंगद निमकरांच्या कॉलला उत्तर देतील, काय एवढे कष्ट घेतील. पण माय लॉर्ड, माझ्याकडे त्या कॉल लॉगचे सगळे डिटेल्स आहेत. माय लॉर्ड, पुरावा म्हणून त्या कॉल लॉगचे सगळे डिटेल्स मी देतोय. जज साहेब, मी त्याला परत फोन केला नाही, कारण तिथं जे काय घडलं त्यानंतर माझा अंगदवर अजिबात विश्वास नव्हता, म्हणून मी त्यांना फोन नाही केला परत. त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात, त्या विश्वासाचा खून तुम्ही केलात. घरात तुम्हाला नवऱ्याकडून सुख मिळत नव्हतं, धैर्य आणि तुमच्यातले संबंध तणावपूर्ण होते, आणि म्हणून
तुमचा स्वार्थ साधला जावा म्हणून तुम्ही माझे अशील अंगद निमकर यांचा वापर करून घेतलात. त्याचा तुम्ही फायदा घेतलात, तुमचा स्वार्थ साधला गेला. यानंतर तुम्ही माझे अशील अंगद निमकर यांना पायपुसणीसारखं उचलून बाजूला टाकलं. सावी मुजुमदार, आय नो श्रीमंतीचा खूप माज आहे तुम्हाला. पैशाची पूजा करणारी माणसं तुम्ही. तुम्हाला काय माहिती लोकांच्या मनाची, लोकांच्या भावनांची किंमत. लोकांच्या मनाला, लोकांच्या भावनेला पैशाने विकत घेण्याची, ओरबाडण्याची एक वस्तू समजता तुम्ही. केला वापर, दिलं फेकून, केला वापर, दिलं फेकून. यूज अँड थ्रो, यूज अँड थ्रो. हेच केलं तुम्ही माझ्या असेल अंगद निमकर यांच्या बरोबर. त्याच्या शरीराचा उपभोग घेऊन, त्याच्या मनाचा, भावनांचा विचार न करता त्याला एकटं दुःखात मरायला सोडलं तो तुम्ही. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिस्टर डोईफळे, आपण कोर्टात उभे आहात, जत्रेतल्या नाटकात नाही, हे लक्षात असू द्या. सॉरी मिलॉर्ड, इथं काहीही सिद्ध झालं नसताना माझ्या अशील सावी मुजुमदार यांच्या विरोधात 2-4 बनवलेल्या पुराव्यांच्या आधारे स्वतःच निकालपत्र वाचतात. अरे 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 अरे, काय हे विधाते? हा, एका आरोपीला वाचवण्यासाठी जीवाचा कितीही आटापिटा करालो. अरे अरे, मायलॉर्ड, अजून काय सिद्ध व्हायचं राहिलंय? ठीक आहे, विधाते म्हणतात त्याप्रमाणे 2-4च असतील, पण खूप महत्वाचे पुरावे मी कोर्टासमोर सादर केलेले आहेत. पण मायलॉर्ड, मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की सावी मुजुमदार यांच्या मनात त्यांचा मोटिव्ह एकदम क्लिअर होता. माझे अशील अंगद निमकर जेव्हा त्यांच्या पुढे मदतीचा हात करतील तेव्हा त्यांना माहिती होतं की त्याच्या गरीब स्वभावाचा, त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊ शकतील. आणि मायलॉर्ड, त्यांनी तेच केलं. तेच. आता हे सगळं करताना त्यांना नक्कीच वाटलं असेल की आपण पॉवरच्या जोरावर, आपल्या पैशांच्या जोरावर या सगळ्या प्रकरणातून एकदम सही सलामत निसटू शकतो, है ना? असं वाटलं होतं ना? पण मी ऍडव्होकेट डोईफोडे इथे तुमच्या समोर उभा आहे आणि मी इथे असेपर्यंत कोणावरही झालेला अन्याय मी सहन करू शकणार नाही. मग तो गरीब असो वा श्रीमंत, कायद्याने सगळे माझ्याकरता सारखेच. मायलॉर्ड, आरोपी सावी मुजुमदार ज्या काही वागलेल्या आहेत त्यांच्या अशा वागण्यामुळे समस्त स्त्री जातीची प्रतिमा डागाळू शकते. त्यांच्यावर एक वाईट ठप्पा बसू शकतो. समस्त पुरुष जातीचा स्त्री जातीवरून विश्वास उडू शकतो. मायलॉर्ड, यांच्यासारखी स्त्री म्हणजे समस्त स्त्री जातीला एक कलंक आहे. मायलॉर्ड, आता या क्षणी मला जर कोणाची कीव येत असेल ना, कोणाची दया येत असेल ना, तर यांचे मिस्टर धैर्य मुजुमदार यांची. अरे 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 अरे, काय नशीब. लग्न करून अशी बाई घरात आणण्यापेक्षा आयुष्यभर बिन लग्नाचं राहिलेलं परवडलं. हो, किती म्हणजे किती, हो किती वाईट नशीब म्हणायचं त्यांचं की ही अशी व्यभिचारी बायको त्यांच्या नशिबात आली. म्हणून मायलॉर्ड, या अशा बाईला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.